वेगवेगळ्या प्रकरणांमुळे वादात राहिलेले वसईचे शिवसेना नगरसेवक धनंजय गावडे यांना पक्षाने डच्चू दिलेला आहे। धनंजय गावडे यांना महानगरपालिका गटनेता, स्थायी समिती सदस्य आणि उपजिल्हा प्रमुख या पदावरून हटवण्यात आलंय। त्यांच्या जागी दिलीप पिंपळे यांची वसई शिवसेना उपजिल्हा प्रमुखपदी निवड करण्यात आलेली आहे। बनावट कागदपत्रांच्या मदतीने अवैध जमीन खरेदी केल्याचा आरोप धनंजय गावडे यांच्यावरती लावण्यात आलाय। या प्रकरणी गावडेंवरती तुळिंज पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान पक्षाकडून होणाऱ्या कारवाईची आधीच माहिती मिळाल्याने धनंजय गावडेंनी आधीच राजीनामा दिल्याची माहिती वसईचे शिवसेना जिल्हा प्रमुख शिरीष चव्हाण यांनी दिली आहे। धनंजय गावडे हे शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख होते आणि त्याचबरोबर महापालिकेमध्ये शिवसेनेचे नगरसेवक, गटनेता आणि स्थायी समितीचे सदस्य अशी त्यांची नेमणूक होती। परंतु स्थायी समितीच्या निवडणुकीच्या वेळेला त्यांचं पद दुसऱ्या नगरसेवकाला देण्यात आलं आणि आता मात्र त्यांना जिल्हा उपप्रमुख पदावरून काढण्यात आलेलं आहे आणि त्याच्या जागी दुसऱ्या जिल्हा उपप्रमुख म्हणून दिलीप पिंपळे विरारचे त्यांची नेमणूक जाहीर झालेली आहे। त्याचबरोबर गटनेता पद हे सुद्धा त्यांच्याकडनं काढून घेण्यात आलेलं आहे आणि ते दुसऱ्या सदस्यांना देण्यात आलेलं आहे।